महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। पोलिसांच्या समोर हे हल्ला झालेला आहे आणि पोलिसांच्या समोर कोणी लोकांची इतकी हिंमत वाढलेली असेल तर आम्ही हे बघणार आहे की पोलीस यांच्यावर काय कारवाई करणार आहे। रितसर परवानगी घेऊन तिथे आमची पदयात्रा सुरू होती, जेव्हा तिथे काही गुंड लोक आले आणि त्यांनी आमच्या गाडीवर आमच्या लोकांवर हल्ला चढवलेला आहे। पोलिसांच्या समक्ष तिकडे जिन्सी पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांची फुल फोर्स होती, त्यांच्या समोर म्हणजे याचा अर्थ हे आहे की त्यांना पोलिसांचीही भीती वाटत नाही। मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आपण कारवाई करणार का नाही करणार हे आता आम्ही बघणार आहे। हे सगळ्या लोकांना माहीत आहे की कोण कोण लोक आहे। निवडणूक लढायची असेल तर लोकशाही मार्गाने लढा, अशा प्रकारच्या दमदाटी करून गुंडगिरी करून हे चालणार नाही। हे पोलिसांनी आता लक्ष देण्याची आवश्यकता आहे। काय आहे की राजनीतीमध्ये आज जे सगळं चाललेलं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना निवडणूक लढायची आहे। याचा अर्थ हे होणार आहे का की तुम्ही दुसऱ्या कॅन्डिडेट्सला आमच्या एरियामध्ये येऊ नये, आम्ही तुम्हाला आमच्या एरियामध्ये भेटू देणार नाही, असं होणार नाही आहे ना। लोक कोणाला मत करतील हे यांच्यावर निर्भर आहे, पण अशा प्रकारची गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट।